साहेब बोलायचं. बोला. आता काय करायचं? तुम्हाला जामीन बी नाही मिळाला बघा. मला तर लईच टेन्शन आले. पण तुम्हाला काय लागलं ना तर मला सांगा, मी आणून देते. तुम्ही नका टेन्शन घेऊ, करेल ती सगळं व्यवस्थित. तू काळजी करू नको, मी आहे ना बाजूला. साहेब जरा मॅडम बरोबर बोलायचं होतं प्लीज. हा ठीक आहे. ठीक आहे, उद्या आपण ऑफिसमध्ये भेटूयात. चल. एक्सक्यूज मी मॅडम, खूप छान बोललात तुम्ही. खूप मुद्देसूद आणि आत्मविश्वासाने बोललात. मी काय वकील नाहीये, मला तुमची मदत लागेल, कराल ना? काय झालं असायला? तुम्ही तुमची केस चांगली लढाल. मला नाही वाटत तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागेल. आणि तसंही मी माझं काम फ्री मध्ये करत नाही. अहो तुम्हाला फ्री मध्ये करायला सांगतच नाहीये. तुम्ही तुमची फीस सांगा, मी पैसे देईन. अच्छा, तुम्हाला तुमच्या वकिलाची फीस द्यायला पैसे नव्हते म्हणून तुम्ही वकील नाकारलात. आत्ताच कोर्टात तुम्ही सांगितलं ना हे. आणि तसंही तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी मी प्रयत्न करते. सो मला माझं काम करू दे. एक मिनिट मॅडम. हे कधीच सुधारणार नाही. May I come in? ओ दिव्या, या. Harya. बस. बर, चहा की कॉफी? चहा चालणार. ठीक आहे. 2 चहा स्पेशल. बोल. बरं झालं त्या देवी सिंगला जामीन मिळाला नाही, नाहीतर तो हातातून निसटला असता. 10 खून केल्यानंतर कसा मिळणार होता त्याला जामीन? तुला नाही माहित तो किती चालाक आहे. मगरमच्छ के आंसू कैसे बहाना ना वो बहुत अच्छे से जानता है. काय झालं? काही नाही, बघितले मी मगाशी. तो किती स्मार्ट, फास्ट आणि धूर्त आहे ते. माझ्याशी फ्लर्ट करत होता. काय म्हणाला तो? म्हटलं काही नाही, कौतुक करत होता माझं. त्यात तो खूप एक्सपर्ट आहे. तो स्वतः केस लढतोय म्हणजे नक्की त्यांनी काहीतरी प्लॅन केला असणार. अगं तू नको काळजी करूस, त्याचा काहीही प्लॅन असू दे, माझ्यासमोर नाही सांगणार. ओ घे. आर्या प्लीज डोंट टेक हिम ग्रांटेड. तो कुणालाही फसवू शकतो. पण मला नाही फसवू शकणार तो. मुझे भी ऐसे ही लगा था. माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलाय त्याने. शांत हो. मला सांग, शेवटी कोण जिंकलं? तूच ना? नाही आर्या, त्याला जोपर्यंत फाशी होत नाही ना तोपर्यंत मला झोप लागणार नाहीये. मी जिंकणार नाही. त्याला फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी तू एकटी नाहीयेस, मी तुझ्या सोबत आहे. आणि त्याच्या विरुद्ध बरेच पुरावे आहेत आपल्याकडे. सो तू नको जास्त विचार करूस. चहा घे, थंड होतोय. नाव? अजित कुमार देव, डॉक्टर अजित कुमार देव. ठीक आहे. नाही साहेब, मला नको आहे हे. अरे काय लग्नाला आलायस का इथे? ते कपडे नाही म्हणतोयस? गप घे ते कपडे आणि निघ इथून. घे चल. निघ.
कोणत्या गुन्ह्याखाली आणि किती वर्षासाठी? त्याची अजून ओळख नाही आपल्यासोबत. बोलल हळूहळू. अरे ते डॉक्टर आहे, त्याची नका घेतो. बाहेर पोलीस बोलत होते, ज्यानं 6 खून केल्यात. तू हात काय शहाणा. हा हे तो नात खळत आहे की डॉक्टर. एवढं शिकून सवरून डॉक्टर असून सुद्धा 10. हे पहा दादा, माझ्यावरचे गुन्हे अजून सिद्ध व्हायचे. मी काहीच केलेलं नाही. इथं केस सुरू असताना आलेला प्रत्येक कैदी असंच बोलतो आणि शेवटी हितच येतो शिक्षा भोगायला. तू पण आता आयुष्यभर हितच चढणार. आता हेच तुझं घर. हवलदार साहेब, हवलदार साहेब. काय रे, कशाला ओरडतो? मला घरचं जेवण जेवायला मिळेल का? ही तुझी नाटकं आहेत ना, ती इथं नाही चालणार, कळलं? अहो हवलदार साहेब, मी तुम्हाला पैसे देईन, पण मला जे पाहिजे ते पाहिजे हो. तुझ्या बापाचे नोकर आहोत का आम्ही? पैशांचा माज इथे नाही दाखवायचा. परत जर का असं बोललास ना तर डायरेक्ट वरच्या साहेबांकडे तक्रार करीन. एक काय झालं रे असं अचानक? पोटात दुखतंय. साहेब मी चेक करू का? नाही नको. सावंत, सरकारी डॉक्टरना बोलवा. सकाळच्या ड्युटीचे सरकारी डॉक्टर आताच घरी गेले आहेत. दुसऱ्या चिपचे डॉक्टर अजून आलेले नाहीत. अरे मग याचं काय करायचं? साहेब ऐका, मी खरंच चेक करतो. ठीक आहे. कागद आणि पेन घेऊन या. हात बघू. हवलदार साहेब, तुमचा हात. काही खाल्लं नाहीये का तुम्ही? काही खाल्लं नाही. काय खावंच वाटलं नाही. अहो ऍसिडिटी झाली आहे तुम्हाला. ही गोळी द्या यांना आणि सोबत काहीतरी खायला घेऊन या. ठीक आहे. लय पोटात दुखतं डॉक्टर. छातीत पण तळतात ते. तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. वेळेवर जेवण करत जा. घरची आठवण आली असेल म्हणून जेवला नाही ना तुम्ही? बरोबर ओळखले डॉक्टर तुम्ही. हवालदार साहेब यांना बाहेर घेऊन जा. पित्त झालं ना, उलटी करायला सांगा, बरं वाटेल त्यांना. तुम्ही मॅडम, मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. मला सोडा. नाही नाही, मला नाही जायचं जेलमध्ये. देवा मॅडम, मी काय नाही केलं. मला सोडा. मी काय नाही केलं देवा मॅडम. डिंपल, डिंपल काय झालं ग? थांब जरा थांब. बया, ही घे पाणी घे, पाणी घे. सावकाश सावकाश. ते दिव्या मॅडमचं नाव का घेत होतीस? मम्मी, हा, मला लय भ्या वाटतंय. दिव्या मॅडम मला जेलमध्ये नाही टाकणार. डॉक्टरांचं बघितलं ना काय हाल झालं. मम्मी, मला जेलमध्ये नाही जायचं. मला टेन्शन आलं. अगं पुरी, काय झालं काय बया? तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्या संग. त्या दिव्या मॅडमचं वाटोळ होईल. आता का तुझा संसार सुरू झाला असता माझ्या लेकीचा, पण नजर लागली त्या मॅडमची. स्वतःच्या संसाराची सपन पुरं होत नाही ना, म्हणून दुसऱ्याची लगीन मोडायला निघाली अवदसा. तू काळजी करू नकोस. हे बघ हे बघ, मी उद्याच देवळात जाते आणि साकडं घालते देवाला. डॉक्टरनी काय केलं नाही, हा कुठलाच गुन्हा केला नाही. त्यामुळे ती लवकर सुटलं पाहिजे. आणि ती लवकर सुटलं ना, मी तुमचं लगीन लावून देईन. घाबरू नकोस बाया. हा, झोप झोप, मी आहे तुझ्या बरोबर. काळजी करू नकोस. झोप बाया. बसा.
बरं वाटतं तुम्हाला आता? आता थोडं बरं वाटतं. हा, ही गोळी खाऊन घ्या आधी. दादा पाणी द्या ना. हे घ्या. बरं वाटतं आता? आता जरा बरं वाटतंय. देवासारखे धावून आलात तुम्ही. आज जर तुम्ही नसता तर अहो, माझे कसले आभार मानताय? मी काय देव नाहीये. तो वरचा आहे ना, तो माझ्याकडून सगळं करून घेतोय. आपण काय, त्याच्या मार्गावर चालणारी माणसं. तो मार्ग दाखवणार, आपण चालत राहायचं. मग नको असलेली वळणं येतात, आपण थांबायचं नाही, आपण चालत राहायचं. अरे मी बोलत काय बसतोय तुमच्याशी? हवालदार साहेब, यांच्या जेवणाची काळजी घ्या, नाहीतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल यांना. होय होय, सांगतो साहेबांना. हे घ्या. अहो, असं काय बघताय माझ्याकडे? मी काहीच केलेलं नाहीये. मी निर्दोष आहे. हो, तुमच्याकडे बघूनच कळतं डॉक्टर. आम्ही ऐकलं होतं बाहेर समजे तुम्हाला देव माणूस म्हणतात, पण खरंच तुम्ही देव माणूस हायचा. होय होय, खरंच तुम्ही देव माणूस आहे. भाऊ दादा, मंगलताई. अरे बोलून मोठ्याने गाव गोळा करतोस का आता? त्या म्हातारीला कळलं तर हा, आपलं काय खरं नाही लागा. माझ्या बायकोचा विषय काढायची ती उगाच. अरे तोंडावर हात काढ. खरं बोलतोस लागा. तू काम कर, आताच्या तळात जा आणि सगळ्यांना गपचूप घेऊन ये. मी रवीनेचा फोन. हॅलो रवीने, बोल की ग, काय झालं? काय बोलली? अगं इथं देव माणसाला सोडविल्या बगर मला अन्न पाणी गोड लागणं झालंय. आणि काय खाल्लं का पिल्लं काय विचारतेस वेग? कुठं काय बोलावं कळतं का तुला? नाही नाही नाही, काय नाही. ठेव फोन. हा ठेव. म्हातारे, अगं तू काय करतेस गाडी तिथं? अरे बसून घ्या पाठदिशी. तिथं कोर्ट चालू झालं तर आपल्याला बाहेर बसवून ठेवत्याल. तू इथे कधी आलीस पण? अरे तुम्ही मला फसवून चालला होता नाही का? तुझी बायको पळून गेली ना, तसं तू पण पळून चालला होतास नाही का? काढलीस का माझ्या बायकोची आठवण? आता ती जिथे कुठे असेल ना, उचकी लागून मरेल. अगं सर्वाजी, तू तर बघू खाली. अगं म्हाताऱ्या माणसाला नाही घेत कोर्टात. ए तुम्हाला घेऊन चाल तिकडं, मग मी बघते ती घेतात का नाही ती. अगं आजी, टोनी एकटाच आहे घरात. मग तू थांब त्याच्या बरोबर. आली मोठी मला सांगणारी. आत्या कशाला जीवाला त्रास करून घेताय? त्या कोर्टात ना अन्न पाणी काय हाय काय त्या कोर्टात? मग तुम्हाला काय ठेवलंय का? तुम्ही कशाला चाललाय? आम्हाला डॉक्टरांना सुटलेलं बघायचं आहे म्हणून जातो या. मग मला पण त्याला फाशीची शिक्षा दिली का नाही ती बघायची म्हणून येते मी. ए म्हातारे, अगं काय बोलते? जरा शुभ बोल की. अरे तू चल मला घेऊन, नाहीतर शाप दिल मी त्या कंपाऊंडरला. माझी जीभ काळी आहे, तुला माहिती आहे चांगलं. ठीक आहे, येऊ दे तिला, मी तिच्यावर ध्यान ठेवतो. बरं असू द्या, चला बसा लवकर चला. आजी, पण तिथं गोंधळ घालायचा नाही. अगं मी तर नाचणार नाही कोर्टात त्या कंपाऊंडरला शिक्षा झाल्यावर.
कोर्टाची प्रोसिजर सुरू करा. तर अजित कुमार देव, डॉक्टर अजित कुमार देव. तुम्ही डॉक्टर आहात की नाही ते अजून सिद्ध व्हायचंय. गावातील जंगलात सुरेश पाटील यांची बॉडी सापडली. त्यांचा खून ज्या जमिनीसाठी झाला त्या जमिनीवरती आता तुमचं रिसॉर्ट उभं आहे. म्हणजे हा खून तुम्ही जमीन मिळवण्यासाठी केलाय आणि हे पुराव्यांवरून स्पष्ट होते. मला सांगा, सुरेश पाटील यांना तुम्ही खुनाच्या आधी 2 वेळा भेटला होतात. काय विचारते मी? तुम्ही काहीच बोलत नाही आहात. याचाच अर्थ तुम्हाला गुन्हा मान्य आहे तर? नाही, मला मान्य नाहीये. मी मंजूची जमीन विकत घेतली होती कारण तिने खूप आग्रह केला होता म्हणून, तिला माझी मदत व्हावी म्हणून. मी आतापर्यंत त्यांना 80% वगैरे रक्कम पण दिली आहे. व्हाय साहेब, डॉक्टर जे काय बोलतात ते एकदम खरं बोलतात. मंजू अडचणीत होती, तिला तिच्या नवऱ्याचं ऑपरेशन करण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून डॉक्टरांनी व्यवहार केला. हे पहा, असं कोर्टात मध्येच उडून बोललेलं अजिबात चालणार नाही. तुम्हाला संधी दिली जाईल तेव्हाच बोला. मला माफ करा जज साहेब, चूक झाली माझी. जज साहेब, या संदर्भात आणखीन 2 महत्त्वाचे साक्षीदार आमच्याकडे आहेत. त्यांच्या साक्षीनंतर कदाचित गोष्टी क्लिअर होतील. मी सुरेश बापू यांची पत्नी छाया सुरेश पाटील यांना इथे बोलवण्याची विनंती करते. छाया सुरेश पाटील हाजीर हो. तुमचं नाव? छाया सुरेश पाटील. सुरेश पाटील तुमचे कोण होते? नवरा माझा. त्यांची कोणाबरोबर दुश्मनी होती का? नाही माहित, पण ते बाहेरचं कधी मला सांगत नव्हतं. यांना तुम्ही ओळखता का? वय गेले होते मी यांच्या दवाखान्यात. यांना आणि तुमच्या नवऱ्याला बोलताना तुम्ही कधी पाहिलंय का? नाही, पण आमच्या कामगारांनी पाहिलं होतं दोघांनी एकत्र. त्या मंजूच्या जमिनीविषयी सुरेश पाटील तुमच्याशी काही बोलल्याचं तुम्हाला आठवतंय का? वय ज्या दिवशी मंजूचा ॲडव्हान्स द्यायचं होतं त्या रात्री बोललं होतं मला की डॉक्टर म्हणत होतं त्या मंजूची जमीन विकत घेऊ नका म्हणून.